आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय पवित्र कुराण शरीफमध्ये पुरावा. त्याचप्रमाणे कुराण शरीफचा अध्याय सूरत फुरकानी 25 आयत 52, 58 ते 59 मध्ये असे म्हटले आहे की वास्तवात कबीर म्हणजे इबादे कबीरा, पूजायोग्य कबीर अल्लाह आहेत. हेच कबीर ते पूर्ण परमात्मा आहेत, ज्यांनी 6 दिवसात सृष्टी निर्माण केली आणि 7व्या दिवशी सिंहासनावर विराजमान झाले. याची खबर कोणा तत्वदर्शी संताला म्हणजे बाखबरला विचारून पहा. पवित्र कुराण शरीफ बोलणारा अल्लाह स्वतः कोणत्या तरी कबीर नावाच्या दुसऱ्या प्रभूकडे बोट दाखवून संकेत करत आहे आणि म्हणत आहे की पूर्ण परमात्मा कबीरांच्या विषयी मी सुद्धा अनभिज्ञ आहे. त्यांच्याबद्दल कोणा तत्वदर्शी संत म्हणजे बाखबरला विचारा. कबीर देव हेच म्हणाले होते की मी स्वतः पूर्ण परमात्मा म्हणजे अल्लाह कबीर अकबिरू आहे. मी स्वतः माझ्या सुयोग्य ज्ञानाचा संदेशवाहक म्हणून आलो आहे. मला ओळखा. परंतु अशा आचार्यांनी पूर्वी देखील परमेश्वराचे खरे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही. ते म्हणायचे की कबीर तर अशिक्षित आहे, तो संस्कृत जाणतही नाही. आम्ही सुशिक्षित आहोत. या मुद्द्यावर तर भक्तगणांची दिशाभूल झाली होती, पण आता संपूर्ण समाज शिक्षित झाला आहे. या मार्ग भरकटलेल्या आचार्यांची डाळ शिजत नाही, शिजणारही नाही. सल्ली अला जसदी मुहम्मदिन फिल अजसादी अल्लाहुम्म सल्ली अल्लाह कबीर मुहम्मद फिल कुबूरी फजाइले जिक्र. 5. हुजूरे अक्सद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा इर्शाद म्हणजे आदेश आहे की कोणी व्यक्ती असा नाही की ला इलाहा इल्लल्लाह म्हणेल आणि त्याच्यासाठी आसमानाचे दरवाजे उघडणार नाहीत. इथपर्यंत की हा कलिमा म्हणजे वचन सरळ आसमानापर्यंत पोहोचवतो. परंतु शर्त म्हणजे अट अशी आहे की कबीर परमात्मा यांनी गुन्ह्यांमधून मुक्त केले तरच. एवढी मोठी श्रेष्ठता आहे आणि स्वीकृतीची परिसीमा ही आहे की हे कलिमा म्हणजे वाक्य सत्याच्या मार्गावर बराहे रास्त अर्शे मुअल्ला म्हणजे सर्वात उंच स्थान सतलोक जेथे ईश्वराचे सिंहासन आहे तिथपर्यंत पोहोचवतो. आणि हे नुकतेच ज्ञात झाले आहे की जरी गुन्ह्यांसह कबीरांचे नाम घेतले तरीही ते नफ्याचेच आहे. त्यावेळेस देखील फायद्याशिवाय कमी नाही. मुल्ला अली कारी रहमत आदेश देतात की कबाईर म्हणजे मोठ्या पापांपासून वाचण्याची अट स्वीकृती घाई आणि आकाशाचे सर्व दरवाजे उघडण्याचा विश्वास आहे. नाहीतर सवाब म्हणजे पुण्य आणि मंजुरीने कबाईर म्हणजे मोठ्या पापाच्या बरोबर सुद्धा कमी नाही. बाज उलेमाने ह्या हदीस म्हणजे बोलचा हा अर्थ सांगितला आहे की अशा व्यक्तीसाठी मेल्यानंतर त्या आत्म्याचा एजाज म्हणजे सन्मानासाठी आकाशातील सर्व दरवाजे खुले होतील. एका हदीसमध्ये असे वर्णन केले आहे की 2 कलिमे म्हणजे वचने अशा आहेत की त्यांच्यापैकी एकासाठी आसमानाच्या खाली सर्वोच्च सीमा नाही. दुसरा आकाश आणि पृथ्वीला म्हणजे आपल्या प्रकाश वा आपल्या तरुणाईने भरून टाकेल. एक ला इलाहा इल्लल्लाह आहे आणि दुसरा अल्लाहू अकबर कबीर आहे.